बाय तुळस, तुळशी समोर उभ्या तुम्ही. ऑफिस नंतर आल्यावर रोज हे दृश्य बघायला मला खूप आवडेल. पण आज उशीर झाला तुम्हाला यायला. अखिल आणि भास्कर दादा कधीच आले त्या इथे. हो, ते आज अकाउंट चेक करायला थांबलो होतो. दादा आणि अखिल समोर ते करणं बरोबर दिसत नाही. त्यांना वाटायला नको की माझा विश्वास नाही आहे त्यांच्यावर. काय झालं, सगळं ठीक आहे ना? हां, सगळं ठीक आहे. नाही पण आय थिंक आता रोज थोडा उशीर होईल घरी यायला. मी सगळे अकाउंट चेक करूनच येत जाईन. याच्यात परत गैरसमज नको निर्माण व्हायला. नाही म्हणजे मला सांगा, जसं ठरलंय तसंच झालं ना? भास्कर दादा नो, सगळे प्रोसिजर झालेत. आजपासून दादा जॉईंट CEO असेल. या सगळ्यामध्ये अखिल खूप दुखावला. आय होप त्याला यापुढे कामात मन लावता येईल. अहो पण या सगळ्याचा कामावर परिणाम नाही होऊ द्यायचा, एवढं कळतं की त्याला. पण काम जेव्हा कुटुंबाबरोबरच करायचं असतं ना, त्या गोष्टी खूप वेगळ्या असतात. नात्यात जेव्हा गुंता तयार होतो ना, तेव्हा ती गाठ इतक्या सहजासहजी सुटत नाही आणि मग काहीच आधीसारखं नसतं. उलट मला असं वाटतं की कितीही भांडणं झाली ना, तरी भावाभावांमधलं प्रेम कायम असतं. म्हणजे अगदी तुटण्याची वेळ पण आली ना, तरी त्या नात्यातला प्रेमाचा ओलावा मदतीला धावून येतो. नका काळजी करू, सगळं व्यवस्थित होईल. अखिलचं टेन्शन कमी होईल आणि भास्कर दादा त्याला मदत करतात असं त्याला वाटायला लागेल. आय होप सो. होईल सगळं ठीक. या चहा करते. हाय बेबी, आलास तू? थँक गॉड. अखिल मला किती बोर होत होतं माहितीये. आज मी किती कामं केली. काल तू कुकर फुटला ना, त्यामुळे अख्खं किचन साफ केलं. जवळपास 100 भांडी घासले. बेबी, आय एम सो सिक ऑफ दिस. या प्लीज जरा शांत बस ना, माझं डोकं दुखतंय खूप. बेबी, तुझं डोकं चेपून देऊ का? नाही नाही नाही, काही नकोय मला, काही नकोय. तू शांत बस, मला एकट्याला सोड, सगळं नीट होईल. हा, अरे अखिल, एवढा चिडतो काय आहेस माझ्यावर? नाहीतर काय करू यार, ऑफिस मध्ये एक वेगळं फ्रस्ट्रेशन, घरी आल्यावर तुझे कंप्लेंट सुरू. मला कामं करावी लागली, काय अवनी वहिनी वसुंधरा वहिनी कामं करत नाहीत का? घरातले सून आहेत ना ते, आणि तू पण या घरातली सूनच ना, मग कामं करायला प्रॉब्लेम काय तुला? अरे कुठे मला प्रॉब्लेम? पण तू माझ्याशी असं चिडून नको ना बोलूस अखिल. चिडू नाही तर काय करू मी? डू यू हॅव एनी आयडिया की तुझ्यामुळे यावेळेस किती मोठा घोळ झालाय? माझ्यामुळे? आज मला सगळ्यांसमोर अनाऊन्स करावं लागलं की भास्कर दादा आता माझ्यासोबत जॉईंट CEO असणार आहे. कळतंय का तुला? काय वाटलं असेल स्टाफला माझ्या की मी इनकेपेबल आहे? मी इनकेपेबल आहे म्हणून माझ्या मोठ्या भावाला मध्ये पडून चार्ज घ्यावा लागतोय? अखिल, पण या सगळ्यात माझी काय चूक आहे? आर यू सिरियस? अगं सगळं तुझ्यामुळेच घडतंय. तुझ्यामुळे आज ही वेळ आली माझ्यावरती. तुला वसुंधरा वहिनीकडून मदत घ्यायची होती ना, मुळात तुला फक्त मुदत वाढवून घ्यायची होती. मग माझ्याकडून 50 लाख रुपये का घेतलेस? डायरेक्ट जायचं होतं ना तिच्याकडे. आणि तुलाही माहितीये, मला कोणालाही न सांगता एवढी मोठी रक्कम द्यायची नव्हती, तरीही तू मला द्यायला लावलीस. तू हट्ट केलास म्हणून तुला रक्कम दिली ती. आणि तू काय बोलली होतीस? कोणालाही कळणार नाही. आणि मी पण मूर्ख यार, मला कसं काय वाटलं असं की कोणाला कळणार नाही? अरे अखिल, खरंच नव्हतं कोणाला कळणार. मी केलं होतं मॅनेज, पण काय पण काय? तुझ्या या कन्फ्युजनमुळे आमच्यात किती मोठे गैरसमज झालेत माहितीये तुला? तू स्वतः लपाछपी केलीच, मलाही करायला लावलीस. का केलंस यार असं तू? कारण अखिल, माझ्या मम्माला गरज होती. विसरलास तू? ते आता तिचा प्रॉब्लेम तुझ्यासाठी काहीच नाहीये का? ती कोणीच नाही लागत का तुझी? अरे ऑफकोर्स आहे ना, ऑफकोर्स लागते ती माझी कोणीतरी. पण तुझ्या मम्मासाठी मी माझ्या मोठ्या भावाला हट करून बसलोय, त्याचं काय? आणि मला हे कळत नाही यार, एका दिवसात 50 लाख रुपये द्यावी लागते, ही वेळच काढली तुझ्या मम्मावरती. बनी चिनू, बापरे किती पसारा केला मुलांनी. माझी मुलं कधी मोठी होणार काय माहिती. काय ना? हा काय? हळहळ मी काय की मग हड का? अहो अहो का काय बोलतात मला कळत नाहीये काही. अरे बापरे बापरे बापरे.
वसुंधरा काहीतरी करा ना हो. मी काय करू तुम्ही तुम्ही काहीतरी करा ना. मला खूप भीती वाटते तुम्ही मी तुम्हाला म्हणालो ना की आई खूप घाबरणार म्हणून बाबा पण घाबरला. शेवटी घाबरून एकत्र आलं की नाही. बनी काय वात्रटपणा आहे हा हा आई वात्रटपणा नाही, प्रँक म्हणतात त्याला, प्रँक. आणि ही पाय पण नकली आहे. आम्ही दोऱ्याने ह्याला हलवत होतो. हे बघ बनी तुझे बाबा आणि मी किती घाबरलो होतो माहितीये तुम्हाला हा काय हो 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 मग काय तेच तर माझी होता ना. शेवटी मज्जा तर आली. मजा आली मजा आली काय काय मजा आली असं असं प्रँक कोणी करतो का नाही आणि खोट्या पल्लीची तरी कसं खेळू शकता तुम्ही टीचरने आम्हाला सांगितलं होतं की सगळे अॅनिमल चांगले असतात, त्यांच्यासोबत आपण प्रेमाने राहायचं असतं. आणि तुम्ही मोठे असून त्यांना घाबरलात. हा आम्ही नाही घाबरणार पण पुन्हा असं काहीच करायचं नाही कळलं काय हो बोला ना तुम्ही काय नाही असं नाही करायचं तुम्ही चला पळा झोपा चला 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 लवकर कमाल आहे तिघांची हो ना बनी बन्ना हल्ली खूप लबाड झालाय मध्ये मध्ये ना मजा मस्ती झाली पाहिजे म्हणजे मग तुम्ही माझ्या काय काय म्हणाला ते तुम्ही